नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 31. आबासाहेबांना वाटलं आपण पुढे जाऊन त्या नवरा बायकोंसमोर उभं राहावं. त्यांना सांगावं, तुम्ही हा लपवून ठेवला संबंध मला केव्हाच ठाऊक झालाय. पण आपल्या सूनबाईला घाबरवायला नको. क्रोधिष्ठ सासऱ्याला सगळं ठाऊक झाल्याचं बघून ती जीव देईल. आपल्याला तर सूनबाईनं जगायला पाहिजे या विचारानंच आबासाहेबांनी अंधारातून पुढं पाऊल टाकलं नाही. त्या दोघांना जिन्याकडे जाऊ दिलं. सूनबाई आपल्या नवऱ्याला त्याच्या खोलीत सोडायला गेली आहे. जाऊ दे तिला. आबासाहेब सगळं पाहत होते, सगळं ऐकत होते. त्यांनी फक्त आपलं तोंड बंद ठेवलं होतं. ही माणसं कुठवर मजल मारतात ते त्यांना बघायचं होतं. सावध राहणं मात्र आवश्यक होतं, नाहीतर आपल्याला आवडणार नाहीत अशा गोष्टी घडतील याचं त्यांना भय होतं. सूनबाईनं जीव देणं त्यांना आवडणार नव्हतंच. त्याहून एक गोष्ट अजिबात घडायला नको होती. सूनबाईचं पूर्वायुष्य लोकापुढं आलं तर आपल्याला ते सहन होणार नाही. आपण सगळ्यांना गोळ्या घालू. ते शक्य होत नसेल तर आपणच आता डोळे मिटलेले बरे म्हणून आत्महत्या करू. आपल्या माघारी काही का होईना. या लोकांना काय वाटतं, आबासाहेब मूर्ख आहेत. हे दाढी मिशांचं जंजाळ पिकलं ते सुद्धा अनुभव समृद्ध जगण्यानं. त्यांना सहजी फसवणं शक्य नाही. तरी फसवणूक झाली आहेच. प्रतापराजेंनी पळवून आणलेल्या एका अनोळखी तरुणीचा आपण या घराण्याची सून म्हणून विना चौकशी सहज स्वीकार केला. चुकीचे परिणाम भोगणं तर अटळ आहे. जानोळीकर जाधव इनामदार इतिहासात पाटलूजीच्या भावांनी केलेल्या पराक्रमाची, बलिदानाची नोंद आहे. अस्सल खानदानी मराठा घराणं. 96 कुळीचे आपण मराठे. सून मात्र आली ती कुण्या शिंप्याच्या कुणब्याच्या घरातून, ती सुद्धा विवाहित. एक मुलगी पहिल्या नवऱ्यापासून झाल्यावर. अशी डागाळलेली बाई. तिच्याशी प्रतापराजेंनी लग्न तरी केलंय की नाही कुणास ठाऊक. नाहीतर ती रखेलीच. शंभू मग रखेलीचा मुलगा, अनौरस पुत्र. प्रतापराजेंचा पाय घसरला असेल, या बाईशी संबंध आला असेल. ती गरोदर होऊन यांच्या या भोळ्या सांबाच्या गळ्यात पडली असेल. अशा घराण्यात प्रवेश मिळत असली कुठली बाई अशी संधी सोडील. आपण तेव्हा वेगळाच विचार केला. त्या परिस्थितीत करायला होता तसाच विचार केला आपण. पोराचे पाय तर घरात ठरत नव्हते. घराण्यात ग्रहलक्ष्मी नव्हती. वंशाला दिवा नव्हता. अशा परिस्थितीत ही देखणी बाई मी तुमची सून म्हणून एकदम समोर आली. तिच्या सौंदर्याने आपलेही डोळे दिपले. प्रतापराजेंच्या शपथेनं आपल्या तोंडाला कुलूप लागल्याचं सोंग करून हिनं पूर्वायुष्य लपवलं. आपण लोकांना खोटं नाव सांगून थापा मारून प्रतिष्ठा जपली. तिला प्रतिष्ठित ग्रहलक्ष्मीचं पद दिलं. तिचं सौंदर्य, तिचा स्वभाव, तिचे सद्गुण, तिची बुद्धिमत्ता, एकंदरीत तिचं व्यक्तिमत्वच प्रभावी होतं म्हणून सगळं खपून गेलं. तेव्हाचा निर्णय योग्य असल्याचं, ती या स्थानाला पात्र असल्याचंच पुढे आढळून आलं. आपल्या हातून कायद्यानं काळानं हिरावून घेतली सत्ता आणि प्रतिष्ठा या महत्त्वाकांक्षी बाईनं मोठ्या हिकमतीनं परत मिळवून आपली कर्तबगारी सिद्ध केली. नव्या काळाची पावलं ओळखून योग्य दिशेने प्रगती केली. आपण तिच्या कर्तृत्वावर संतुष्ट. वागणंही अतिशय निर्मळ, नैतिक बळ जबरदस्त, साध्वी पण सांभाळलं. आपल्याला खात्री तिच्याकडून पाप घडणे शक्य नाही. आपणही तिच्या प्रभावाखाली बदललो. जुनी चंगी भंगीची व्यसनं सोडून दिली. म्हणूनच ती अजूनही आपली सून म्हणूनच राहिली पाहिजे. शंभूराजेंची सतशील माता म्हणून लोकांना तिला ओळखलं पाहिजे. आपण तिचा भूतकाळ विसरून जाऊ. तिनं आपली फसवणूक केली याची आठवणही पुसून टाकू. पण तिनं या घराण्याची प्रतिष्ठा सांभाळून राहिलं पाहिजे. ही माणसं योगायोगानं इथं आली. विजया आणि गोविंदा. आपल्या मनात तेव्हा शंका निर्माण झाली. विजया चित्रकार नसताना तिनं असल्याची थाप मारली. तेव्हाच कळलं ही माणसं काही हेतूनं हा पत्ता शोधत आलीत. त्यांचं इथलं आगमन हा योगायोग नव्हे. उदयशी विजयानं मैत्री करून आपल्या हेतूची अस्पष्टी का होईना
जाणीव करून दिली. माई साहेबांचीच ती कुणीतरी असणार म्हणून तिला आपण आपल्यापैकी समजून उदयशी मैत्री ठेवू नको म्हणून सुनावलं. पण ही मुलगी आपला या घराण्याचा माई साहेबांचा द्वेष करते हे काही आपल्यापासून लपून राहू शकलं नाही. तिची चाल आपण ओळखली होती म्हणून आपण सावध होतो, तिच्यावर लक्ष ठेवून होतो. आता तर तिचा उद्देश उघडा पडला. तिला आपली आई परत हवी आहे, तिच्या वडिलांना त्यांची बायको परत हवी आहे. ती दोघं मिळून आपल्या सुनबाईची कोंडी करत आहेत. पद्मिनी राजेंची मनस्थिती द्विधा होणं साहजिकच आहे. त्यांच्या मनात अपराधित्वाची भावना असणार. या गोष्टीचाच ती बेरकी बिलंदर विजया फायदा उठवते आहे. आईला तिचं पूर्वायुष्य या घराण्याच्या शत्रूला उदय यादवला सांगून तिचं हे नवं जीवन बर्बाद करेन असं ती धमकावते आहे. माईसाहेब गांगरून गेले आहेत, त्यांचा निर्णय होत नाही. आणि आज तर त्या खप्पड चेहऱ्याच्या शिंप्यानं आपल्या नवरेपणाचा हक्क बजावून आपली सून प्रतापराजेंची शुद्ध चारित्र्याची धवलशिलाची पत्नी डागाळून टाकली. केव्हापासून हे हात शिवशिवत आहेत या दुष्ट जोडगुळीचा, या पापग्रहांचा बळी घ्यायला. आपल्या सुनेला, या घराण्याच्या प्रतिष्ठेला वाचवायचं असेल, शंभूराजेंच्या आईला या घरातच ठाणबंद करायचं असेल, तिच्या पूर्वायुष्याला कायमची मुठमाती द्यायची असेल तर या दोघांचा निपात केला पाहिजे. सुनेला सुरक्षित ठेवलं पाहिजे. तिनं आगतिक व्हायचं कारण नाही, ती असहाय्य नाही, तिनं आपलं भय बाळगण्याचं कारण नाही, हे तिला समजून सांगितलं पाहिजे. ती या लोकांच्या मागे लागली तर घराण्याची प्रतिष्ठा जाईल. महसूल मंत्र्यांची मुलगी आपली नातसून होणार आहे. त्यांना ही सगळी भानगड कळली तर ते शंभूराजांच्या हाती आपल्या मुलीचा हात देणार नाहीत. या घराण्याचा सर्वनाश टाळायचा असेल तर आपणच आयुष्याच्या अखेरीस एक ऐतिहासिक कार्य पार पाडलं पाहिजे. ही दोन माणसं पद्मिनी राजेंच्या पूर्वायुष्याचे साक्षीदार आहेत. ती नाहीशी झाली की त्यांच्या पूर्वायुष्याचं भूत कायमचं गाडलं जाईल. या उदयचाही काटा काढला पाहिजे. कदाचित या पोरीनं आपल्या प्रियकराला थोडीफार माहिती दिली असेल. या तिघांचा काटा काढून टाकला की सुनेचा मार्ग निर्वेध होईल. हे ताबडतोब अंमलात आणायलाच हवा. नाहीतर उशीर झाला की सून आणि आपलं घरानं नामशेष झालंच. तसं होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या सुनेला न घाबरवता, कल्पना न देताच या गोष्टी पार पाडल्या पाहिजेत. तेही आपणच करायचं आहे. आणखी एखादा माणूस विश्वासात घेणं या बाबतीत तरी धोक्याचं आहे. हे प्रकरण कुणाला न कळता मिटवलं पाहिजे. आबासाहेबांना फार दिवसांनी शिकार खेळण्याची संधी मिळत होती आणि सावजं तर त्यांच्या अवतीभोवतीच, त्यांच्या घरातच गोळा झाली होती. किरण साधून एक एक टिपायला हवा. त्यांचे खून दडपून टाकणं आपल्याला कठीण नाही. आपलं आपल्या सुनेचं तेवढं वजन आहे, तेवढं सामर्थ्य आहे. बाकीचं पुढं बघता येईल. आणखी एक मात्र केलं पाहिजे. सूनबाईला प्रतापराजेंची पूजा करायला प्रतिबंध करायला हवा. त्यांचे हात आता त्या पुण्यपुरुषाची भक्ती करायला स्वच्छ राहिले नाहीत, पवित्र राहिले नाहीत. ही गोष्ट ही सून सकाळी उठल्यावर तिच्या कानावर घातली पाहिजे. आपण निर्णय घेतलेत, आता आपल्याला जल्दी नाही. झोपावं निवांत. उद्या उठून कामाला लागायचंय. आता स्वस्त झोपायचं. आबासाहेब सून खोलीत परत येण्याची वाट बघत थांबले. थोड्या वेळानं दबकत्या पावलांनी सूनबाई आल्या. हलक्या हाताने दार आत लोटून गेल्या. दार परत लावून घेतलं. आबासाहेब चटकन अंधारातनं कॉर्नरच्या भिंती आडनं बाहेर पडले आणि सावकाश पावलं टाकीत पायातल्या जोड्यांचा आवाज होणार नाही या बेतानं सुनेच्या खोलीचं दार ओलांडून जिन्याकडे गेले. पण कुर्रम आवाज एक दोनदा उठलाच. जिन्याच्या पायऱ्या चढताना तर आवाज थोडा वाढलाच. माईसाहेबांच्या दाराची फट मोठी झाली होती आणि त्यांचे डोळे नजर ताणून आबासाहेबांच्या पाठमोऱ्या काळोत्या आकृतीचा माग घेत होते. म्हणजे आबासाहेबांना सगळं ठाऊक झाले तर? दाराच्या फटीतून पाठमोऱ्या आबासाहेबांना जिना चढताना बघून पद्मिनी राजेंच्या मनात विचार आला. गोविंदाला त्याच्या खोलीत पोचवून येताना त्या मुद्दाम आबासाहेबांच्या खोलीकडे गेल्या होत्या. दार ढकलून मनातली शंका दूर करायला गेल्या आणि दार आत ढकललं गेलं.
आत आबासाहेब नव्हते. सगळं संपलं आता. सगळे धागे तुटले. गुंताच असा होता की उकलताना धागे तुटूनच निघणार. ठीक आहे, ही संभ्रमावस्था, द्विधावस्था तरी संपली आणि मरण ही किती स्वस्तपणे लाभेल. झोपेच्या गोळ्या आणून ठेवल्या त्यासाठीच. विजयाशी पहिल्या रात्रीची भेट झाल्यावर आत्मसन्मानार्थ देहत्याग करण्याचा प्रसंग आलाच तर या गोळ्या उपयोगी पडणार होत्या. आता या घ्यायला हरकत नव्हती. मृत्यूची भीती? आपण तर हसत हौतात्म्य स्वीकारणाऱ्या, छातीवर निधडेपणानं गोळ्या झेलणाऱ्या प्रतापराजेंची पत्नी. आपण झोपेच्या गोळ्या घ्यायला भिवू काय? सगळ्या प्रश्नावर अखेरीस हेच उत्तर मिळालं. पद्मिनी राजे, तुम्ही देह ठेवून मुक्त व्हा, मुक्त व्हा. सर्वांच्या कल्याणासाठी तुमचाच बळी आवश्यक आहे. शंभूराजे गोविंदाच्या रक्ताचाच असल्याचा साक्षीदारच कायमचा गायब होईल. लेकीच्या मनातील अढी निघून जाईल. गोविंदाच्या लेखी तरी आत्ताच आपलं अस्तित्व राहिलं नाही. शंभूराजेंचा मार्ग निर्भेद होईल. आबासाहेबांचा रागही शांत होईल. उद्याला सुडाचं समाधान मिळेल आणि आपल्याला शांती, स्वास्थ्य मिळेल. प्रतापराजेंच्या भेटीला लवकर निघणंच उत्तम. आता पाठीमागे वळून बघायचं नाही. आपल्याकडून कुठले अपराध घडले याचा हिशेब करीत बसायला नको. आपलं काय चुकलं असा प्रश्न विचारायलाच नको. आपण खूप खूप थकलोय आणि आपल्याला विसाव्याची गरज आहे. शंभूराजेंना भेटता आलं असतं तर बरं झालं असतं. खूप प्रेम आहे माझ्यावर. शेवटचं त्याला पाहिलं असतं, पण तो पुण्याला गेला. तो इथं नाही म्हटल्यावर 2-3 दिवसातच हेमलता पुण्याला पळाली. आपणही इथली चमत्कारिक परिस्थिती ध्यानात घेऊन तिची पाठवणी केली. तसं त्या दोघांची काळजी करायचं कारण नाही. या बंगल्यात पती पत्नी राजा राणीचं राज्य करतील. आपली सावली त्यांच्या सुखावर पडायला नको. माईसाहेबांनी मुठभर गोळ्या घेतल्या, भराभर घशात सोडून थोडं पाणी प्यायल्या आणि आपल्या बेडवर लवंडल्या. लवकरच त्यांना स्वस्थ शांत झोप लागली. मृत्यूलाही हेवा वाटेल अशा गाढ झोपेच्या अधीन झाल्या त्या. एक सावली विराम पावली, शापमुक्त झाली. सकाळी कसल्या खडबडीची चाहूल लागली म्हणून विजयाला जाग आली. तिनं डोळे उघडले. रात्रीच्या जागरणानं डोळे चुरचुरत होते. तिनं डोळे चोळले. बघितलं तर दादा बॅग भरतायत. तिला आश्चर्य वाटलं. दादा नेहमीपेक्षा लवकर, म्हणजे दिवस उगवायलाच उठले होते. उठून यांनी हे काय खुळ्यासारखं चालवलंय? ती उठून बसली आणि तिनं दादांना खुनेनं विचारलं. दादांनी खुनेनं सांगितलं की आपण ताबडतोब बंगला सोडून निघायचंय आणि गाडीत बसून आपलं पुणं गाठायचं. आता थोडा वेळ देखील इथं थांबायचं नाही. आपला इथला शेर संपला. विजया विस्मयचकित मुद्रेनं दादांच्याकडे बघतच बसली. असली कसली यांना पुण्याला जायची घाई लागली आहे? का सनक आली अचानक? रात्री तर पुण्याला जायचं त्यांच्या मनातही नव्हतं. आता सकाळी उठून लागले जाण्याची तयारी करायला. असं काय रात्री घडलं की यांनी झटपट हा बंगला, हे गाव सोडून जावं? दादांचे कपडे, वस्तू गोळा करून बॅगेत भरून ठेवणं चाललंच होतं. आता ते विजयाच्या वस्त्रांच्या घड्या घालू लागले. म्हणजे तिलाही जाणं भाग होतं तर. विजया चिडली. बेडवरनं उठून तरातरा दादांच्या जवळ पोहोचली. त्यांच्या हातातील साडीची खडी खस्सकीशी ओढून घेतली. ती बाजूच्या कोचावर टाकली. आपण आज जायचं नाही म्हणाली. दादाने तिला निक्षून सांगितलं, आज इथं थांबायचं नाही. विजयानं विचारलं, असं तडकाफडकी निघून जाण्यासारखं घडलं तरी काय? दादांनी या बंगल्यात माझा जीव गुदमरतोय हे दाखवलं. विजयानं आपण आणखी थोडे दिवसच इथं थांबू म्हणून विनवणी केली. दादाने ती अमान्य केली आणि परत उरले सामान सुटकेसीसमध्ये भरू लागले. विजयाला काय करावं, दादांना कसं समजवावं सुचेना. तिने शेवटी तुमच्या बायकोला घेऊन जाऊ म्हणून सांगितलं.
दादाने ती इथेच राहणं योग्य आहे. तिला आपल्याबरोबर नेऊन काही उपयोग नाही. तिला इथंच सुखी राहू दे. मला ती आता नको झाली आहे. मी आणि तू दोघंच सुखानं पुण्याला राहू असं नाना खुनाने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या बायकोला घेऊन जायचं नाही असं त्यांनी सांगताच विजयानं आश्चर्य व्यक्त केलं. कमलाला न्यायला तर ते दोघेही या अडवळणी गावाला शोधत आले होते आणि आता दादा म्हणतायत तिला इथे सुखानं राहून दे. विजयाला शंका आली. रात्री आपण दादांना बाजूच्या खोलीत झोपवलं होतं तसं माईसाहेबांना सांगितलं होतं. मग त्यांनीच त्या खोलीत जाऊन दादांची भेट घेतली की काय? तिनं त्या चिटकिनीनं दादांच्यावर जादूटोणा केला असणार. आपण मूर्खपणा केला असंच तिला वाटलं. पण आता पश्चाताप करून काय उपयोग? आज तिनं उदयला धर्मगडावर भेटायला बोलावलं होतं. आज रविवार असल्यानं माईसाहेब समाधीच्या दर्शनाला येतील तेव्हाच तुला त्यांची खरी ओळख करून देईन आणि जानोळीला येण्याचं रहस्यही उघडं करीन म्हणून सांगितलं होतं. एकतर माईसाहेब उमेदवारी मागे घेतील किंवा त्या उभ्या राहिल्या तरी त्या निवडून येऊ शकणार नाहीत असंच ते रहस्य असल्यानं उदयनं उमेदवारी अर्ज भरायचं ठरवलं गेलं होतं. शिवाय दोघांनी निवडणूक होताच मॅरेज करण्याचा निश्चयही केला होता. असं असताना सकाळी उठून दादांनी जानोळी सोडून पुण्याला जायची घाई लावली होती. माईसाहेबांचा अंतिम निर्णय धर्मगडावरच करणार होता. बंगल्यात त्याची चर्चा नको असाच त्यांनी विचार केला होता. विजयानं घाई गडबडनं प्रातर्वेदी स्नान उरकून नव्या स्टाईलची केशरचना केली. प्रसाधन उरकलं. बागेतल्या शुभ्र गुलाबाची अर्धस्फुट कळी केसात खोली. जुळजुळीत सिल्क साडी तर खूपच शोभून दिसत होती आणि त्याचा स्पर्शही सुखद वाटत होता. दादानी सुटकेसमधून सगळं साहित्य भरलं होतं आणि लेकीचं आटपण्याची ते वाट पाहत बसले होते. त्यांना वाटलं विजया पुण्याला जाण्यासाठीच तयार होते. तिची तयारी पूर्ण होताच ते उठले, पण लेक अजून आरशापुढनं हलत नव्हती. वेगवेगळ्या पोजेस घेऊन ती ड्रेसिंग टेबलाच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब निहाळत होती. दादांना तिचं कौतुक वाटलं. विजया म्हणजे दुसरी कमलाच होती. कमला विजयाच्या वयाची असताना हुबेहूब अशीच दिसायची. कमला आता आपली राहिली नाही. तिचं इथं राहणंच योग्य होतं. इथल्या वातावरणातच ती फुलणार होती, सुखी राहणार होती, मोठेपणा मिळवणार होती. इथं आल्यापासून दादाने तिचं बदललेलं विकसित झालेलं व्यक्तिमत्व बघितलेलं होतं. तिच्या बंगल्यात मोठा दरबारच भरत होता आणि महाराणीच्या रुबाबात ती कारभार चालवित होती. तिचा गुलामही आपण शोभणार नाही तर तिला आपल्या घरी नेऊन काय करायचं? ती कोमेजून जाईल. ती उद्यानातलं पुष्प होती. रानातल्या बाबळीशी तिला नांदायला लावणं वेडेपणाचं ठरणार होतं. तिला या बंगल्यात ते सोडून चालले होते तरी तिचीच प्रतिमा अशी विजयाबरोबर येणार होती. कमलापेक्षा जास्त तरुण होती. म्हणजे ज्या काळात कमला त्यांची पत्नी होती त्या काळातल्या कमलासारखीच ही विजया होती. असं उफालतं, चैतन्यशील, टवटवीत तारुण्य सोबती सहवासाला असताना परक्या झाल्या कमलासाठी झुरायचं दादांना कारण नव्हतं. कमला त्यांच्या जवळ विजयाच्या रूपानं कायम नांदणार होती. दादा त्यामुळंच खुशीनं पुण्याला परतायला तयार झाले होते. तिचं लवकर आवरत नाहीसं बघून दादा तिच्या जवळ गेले आणि दंडाला धरून आपण आता निघायचं म्हणू लागले. विजयानं आपण येत नसल्याचं सांगितलं. विजयानं प्रथमच दादांना धुडकावलं होतं. त्याने आपल्या पोरीला आलंच पाहिजे म्हणून जोरदार आग्रह धरला. विजयानं तेवढ्याच जोरदारपणे तुम्ही हवं तर जा, मी येणार नाही म्हणून बजावलं. दादा पोरीच्या धारिष्ट्यानं थक्क झाले. त्यांनी का येणार नाही म्हणून विचारलं. त्या उद्दाम पुरीनं कपाळाला मुंडावळ्याची खून करून अक्षताची खून करून आपण उदयशी लग्न करणार आहोत म्हणून सांगितलं. दादांना वाटलं ती चेष्टेनं म्हणत असेल, पण चेष्टा नसणार असा त्यांना संशय येऊ लागला. त्या दोघातले लागेबंधे त्यांच्या ध्यानात आले होते म्हणून तर त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवलं होतं. तिनं कसलंही स्वातंत्र्य घ्यावं, चैन मौज करावी, उंची वस्त्र घ्यावीत, काय वाटेल ते करावं, पण परपुरुषाशी गाढ अर्थपूर्ण मैत्री वा विवाहाचा विचार मात्र तिनं टाळावा. कुठल्याही तरुणाची तिच्याविषयीची आसक्ती त्यांना सहन होणार नव्हती.
याला अपवाद शंभूराजेंचा होता. त्या दोघात तसलं काही वावगं असणार नाही, घडणार नाही याची त्यांना खात्री वाटत होती. त्यांचा राग होता त्या उदयवर. त्या उदयनं धर्मगडावर संध्याकाळी विजयाला कवेत घेतलं, तिची चुंबनं घेतली तेव्हा दादा संतापानं बेभान झाले होते. त्या तरुणाचा गळा घोटावा म्हणून त्वेषानं ते दारूच्या कोठाराच्या प्रवेशद्वारातही आले होते. पण विजया किंचाळताच भानावर येऊन ते परत फिरले होते. विजया कुणाला केव्हा भेटते या पालतीवरच ते असत. आत्यंतिक प्रेमापोटी ते तिच्यापासून दूर होऊ इच्छित नव्हते. तिच्या वियोगाची ते कल्पनाच करू शकत नव्हते. पत्नीला लोकांनी हिरावून घेतलं होतं, आता ते कन्येला गमावू इच्छित नव्हते. समाधीवर फुलं व्हायला विजया गेली होती तेव्हा तिच्या पाठराखणीचं काम त्याने यासाठीच हट्टानं केलं होतं. आणि आता त्या उदयशी आपण लग्न करणार आहोत असं ती सांगत होती. दादा विचारमग्न अवस्थेत बसले होते. दार वाजलं तेव्हाच ते भानावर आले. बघितलं तर विजया खोलीत नाही. म्हणजे ती खरंच त्या उदयला भेटायला गेली, आपल्या वैराला भेटायला गेली. संतापानं त्यांचं डोकं भिरमिटलं. तो संताप कसा व्यक्त करावा ते सुचेना. रागानं त्यांनी सुटकेसीस उघडून पालत्या करून सगळं साहित्य रूमभर उधळून टाकलं. तरीही संताप निवेना. ते बाल्कनीत आले. नव्या कॉलनीच्या बाजूला धर्मगडाकडे जाणारी विजया त्यांच्या दृष्टीस पडली. ते खवळले. त्या रूममधून बंगल्यातून बाहेर पडले आणि धर्मगडाच्या दिशेनं चालू लागले. विजया खूपच उत्साहात होती. सारं कसं तिच्या मनासारखं घडणार होतं. परिस्थितीवर तिची पकड होती. प्रियकर मुठीत होता. संपूर्ण इनामदार घराणं तिच्या मर्जी नामर्जीवर जगणार व मरणार होतं. तिला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं. तिला फक्त कमलाबाईला धडा शिकवायचा होता. सुळाचं सुख भोगायचं होतं. विजया भराभर डोंगर चढून गडमाथ्यावर गेली. समाधीजवळ पोचली. तिनं इकडं तिकडं शोधक नजरेनं बघितलं. अजून उदय आला नव्हता. ती किंचित निराश झाली. गंमत म्हणून त्या समाधीच्या चौथऱ्यावर चढून बसली. बराच वेळ ती तिथेच छत्रीखाली बसून होती. माईसाहेब येण्याआधी त्याची भेट घ्यायची होती. पण माईसाहेब येण्याची वेळ टळली तरी हा येत नव्हता. ती जाम वैतागली. मनाशी सरपडतच ती खाली उतरू लागली. तोच तिच्या प्रियकरानं पाठीमागून तिचे डोळे झाकले. कोण आहे हे त्याचा स्पर्शच सांगत असल्यानं तो प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. तिने हसत त्याचे हात डोळ्यावरनं काढून गळ्यात घेतले. त्यानं पाठीमागून तिची उजव्या कानाची पाळी रिंगसहित तोंडात धरली. तिनं उजवा हात मागे लांबून त्याचा कान धरून पिळला. तसं त्यानं तिच्या कानाची पाळी सोडली. दोघंही दंगामस्ती करीत समाधीजवळून बाजूला झाले. माईसाहेब अजून कशा आल्या नाहीत रे? त्या आल्याशिवाय तू काही सांगणार नाहीस? होयच मुळी, त्या येणार हे नक्की. त्यांच्या निर्णयावरच तुला काय सांगायचं किती सांगायचं ते ठरणार आहे ना. आपण किती उशीर वाट बघायची मग? चल, ऊन तापू लागलंय. आपण त्या दारूच्या कोठारात थंडगार फरशीवर लोळू. लोळायला काय गाढव आहेस होय रे? बसू म्हणशील की लोळू? तुझ्याबरोबर बसण्यापेक्षा मिठीत घेऊन लोळणं आणि लोळवणंच मला आवडतं ग. चल, चावट कुठला? मीही चावट जानोळीचा, तू चावटी कुठली? आता गप्प बसतोस का? म्हणत विजया त्या दारूच्या कोठारात शिरली. पाठोपाठ उदयही धावला. दादांच्या हडकुळ्या अंगावरून घामाचे लोट वाहत होते. कपडे घामाने भिजून चिंब झाले होते. तरीही दादा धापा टाकीत डोंगर चढतच होते. क्षणभरही विसावा न घेता ते धावतच होते. अखेरीस ते समाधीजवळ आले. तिथं चिट पाखरूही नव्हतं. मात्र छत्रीला टेकवून रायफल तेवढी ठेवलेली आढळली. म्हणजे उदय आणि विजया इथेच असणार. त्या दिवसासारखीच प्रणय क्रीडा. त्या आठवणीनं दादांच्या कपाळीच्या शिरा फुगल्या. त्याने ती रायफल कशी बशी उचलली. पण ती चालवायची कशी? त्यांच्या वाड्यात मुक्कामाला आलेल्या दहशतवादी चळवळ्यांकडे त्याने रायफली बघितल्या होत्या. पण रायफल हातात घ्यायलाही ते घाबरत असत. रायफल मोडून त्यात काडतुसं वगैरे कशी भरतात ते लांबूनच न्याहाळत असत.
संतापाच्या तिरमिरीत त्यांनी रायफल उचलली, पण ती चालवण्याचं त्यांना ज्ञान नव्हतं. तरीही ती रायफल घेऊन दारूच्या कोठाराच्या प्रवेशद्वारात गेले. समोर तर कुणीच दिसत नव्हतं. मग गेले कुठे? दादाने आणखी 2 पावलं आत टाकली आणि वळून बघितलं तर डाव्या कोपऱ्यात विजया आणि उदय एकमेकांना मिठी मारून पडलेत. विजया उदयचं चुंबन घेते आहे आणि उदयचा एक हात तिच्या छातीशी मस्ती करतो आहे, दुसरा तिच्या केसांना विस्कटतो आहे. दादांचं रक्त तापलं. संतापाच्या उकळ्या फुटू लागल्या. अत्यंत क्रोधावस्थेत ते रायफल घेऊन त्या बाजूला धावले आणि उत्तेजित वासनेनं बेभान झाल्या उदय विजयाच्या मस्तकावर रायफल उंचावून बेभामपणे जोरदार वेगवान प्रहार केला. उदय उठतोय तोच दादाने भयंकर जलद हालचाल करून त्याच्या डोक्यात रायफलीच्या दस्त्याचा तडाखा हाणला. विजया किंचाळत असतानाच बेफाम झाले. दादा वेड्यासारखं, रक्ताची धुंदी चढल्यासारखं दोघांच्या मस्तकावर दस्ता हाणतच होते. त्यांच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला तरी ते यंत्रासारख्या रायफलीचा दस्ता आपटतच होते. रक्ताच्या चिळकांड्याने ते भिजले होते, पण त्यांना कशाचंच भान नव्हतं. दोघेही केव्हाच थंड झाले होते, पण त्यांना ते समजतच नव्हतं. अखेरीस ते थकले. हात वर उचलणं मुश्किल झालं होतं. धावत पळत डोंगर चढून आल्यानं त्यांना अतिशय श्रम झाले होते. अतिरेकी संतापाने बेफाम झाल्या अवस्थेत शरीरावर किती ताण पडतो आहे त्यांना जाणवलंच नव्हतं. पापण्या जडावून डोळ्यावर झापड पडू लागली. ग्लानी येऊन ते विजयाच्या कलेवरावर कोसळले. हळूहळू शुद्ध हरपली आणि ते तिथेच शांत झाले. आबासाहेब नेहमीप्रमाणे उशिरा उठले. प्रातर्विधी स्नान वगैरे उरकल्यावर त्यांनी सुनबाई धर्मगडावर समाधीवर फुलं वाहायला गेल्या काय याची चौकशी केली. नंतर त्यांना आठवलं की रात्री आपण सुनबाईंना फुलं वाहायला प्रतिबंध करायचं ठरवलंय. नोकरानं त्यांना सांगितलं, मासाहेब अजून उठलेल्या नाहीत. आबासाहेबांना आश्चर्य वाटलं. सुनबाईंना भल्या पहाटे उठून धार्मिक आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करण्याची सवय होती. आज त्यांना उठायला फारच उशीर झाला होता. मनात विचार आला त्यांना उठवावं. परत वाटलं, रात्रभर त्यांना जागरण झालेलं आपण बघितलंय. शिवाय समाधीवर आज त्यांना फुलं वाहायलाही पाठवायचं नाही. झोपेनात का मग उशिरापर्यंत? पण धर्मगडावर फुलं वाहायला जाणारं कुणी नव्हतं. शंभूराजे पुण्याला हेमलताच्या घरीच रमले होते. विजयाला पाठवावं का? पण त्यांना तो विचार पटला नाही. ती मुलगी आपल्या सर्वांचाच द्वेष करते. शेवटी त्यांनी स्वतःच जायचं ठरवलं. फुलांची चांदीची परडी घेतली. इतर साहित्य घेतलं. नोकराला जीप काढायला सांगितलं. शिकारीची बंदूक तर नेहमी बरोबर लागायचीच. शिवाय त्या वैऱ्याचं उदयचं भय. जीपमध्ये बसून बऱ्याच वर्षांनी आबासाहेब धर्मगडावर निघाले. समाधीवर फुलं वाहायचा नेम चुकू नये म्हणून. धर्मगडाच्या पायथ्याशी जीप थांबवून बंदूक पाठीला लावून फुलांची परडी घेऊन आबासाहेब डोंगर चढू लागले. आता वय झालं होतं. शरीर थकलं होतं, पण मुळातच आबासाहेबांचं शरीर रगदार आणि काटक. लवकरच डोंगर माथ्यावर आले. समाधीकडे वळले. तिथे जाऊन त्यांनी पूजा केली, फुलं वाहिली. त्याचबरोबर समाधीवर त्यांच्या आसवांचा अभिषेक झाला. एकुलत्या एका लाडक्या पोराच्या आठवणीनं ते व्याकुळ झाले. फुलं वाहिल्यावर आबासाहेब बुरुज चढून वर आले. आता रखरखत्या उन्हाचा त्रास जाणवत होता, पण खूप वर्षांनी गड माथ्यावर आल्यामुळे हा परिसर बघून घ्यावंसं वाटत होतं. उन्हाचा त्रास सहन करूनही ते बुरुजावरून चढून कडेला जाऊन जानोळीकडे बघू लागले. त्यांच्या सुनेनं बांधलेला श्वेत पद्म बंगला चटकन त्यांच्या नजरेत भरला. सुनेचं कर्तृत्व त्यांना आठवलं. वाटलं आपण सुनेकडून अगतिकतेपोटी घडलेल्या क्षुल्लक चुकीसाठी तिला फार भयंकर शिक्षा देतोय. प्रतापराजेवरील श्रद्धा, निष्ठा, प्रेम या भावनेमुळेच तिनं ऐन तारुण्यात वैधव्य कपाळी आलं असतानाही जिद्दीनं उभं राहण्याचा, घर सांभाळण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांनी आयुष्य वाळवंटात घालवलेलं बघितलंय. तरीही त्यांच्या निष्ठेची शंका घेऊन त्यांच्या जगण्याचा आधार असलेली ही समाधी पुरुषावरची श्रद्धा तोडू पाहतोय. आबासाहेबांना आपण चूक केल्याची जाणीव झाली.
असंच परतावं आणि सुनबाईला फुलं वाहायला लावून द्यावंसं वाटलं. ते घाईनं पायऱ्यांकडे वळले. वरच्या पायरीवरून समाधीकडे बघितलं आणि त्यांची पायरी चुकली. त्या उंच बुरुजावरून आबासाहेब खाली प्रतापराजेंच्या छत्रीवर डोक्यावर पडले. डोके फुटून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि छत्रीवरून घसरून आबासाहेबांचा देह समाधी पुढे पडला. रक्तानं शरीर माखलेल्या अवस्थेत समाधीपुढे भयानं थरथर कापत उभ्या असल्या दादांना बघून आबासाहेबांना भयंकर धक्का बसला होता आणि त्यांची पायरी चुकली होती. रक्ताचा परत पडला सडा बघून दादांना वाटलं आपल्या छातीतले ठोके बंद पडलेत आणि आपण खरोखरच मरणार आहोत. ते भ्रमिष्टल्या अवस्थेत गडावर इकडे तिकडे पडक्या इमारतींच्या विशेषातून दिवसभर भटकत राहिले, पण त्यांना गड उतरण्याचा मार्ग सापडेना. दमले की एखाद्या पडक्या भिंतीच्या सावला थांबायचे, परत वाट शोधायला निघायचे. संध्याकाळपर्यंत दादा गडमाथ्यावरच्या चक्रव्यूहातच अडकून पडले होते. दिवस मावळला, दिशा अंधारून आल्या. भोवतीच्या परिसरातील गावातील विजेचे दिवे लकाकू लागले, पण गडावरच्या दादांना वाट दाखवणारा उजेड भेटेना. रात्र चढू लागली. अष्टमीचा चंद्र उगवला. त्याचं फिकट चांदणं गडावर पसरलं आणि दादांना त्या चांदण्यात कमला पाठमोरी दिसली. शुभ्र धवल वस्त्रातली कमल पुष्पासमान सुंदर कमला. दादांना वाटलं हाक द्यावी. आपलं मुकेपण विसरून ते कंठातून चमत्कारिक चिरका फाटका आवाज काढू लागले, पण कमला मागे वळून पाहिना. दादांना वाटलं कमला परत एकदा आपल्याला सोडून चालली आहे. एकदा गेली तेव्हा 2 तप आपण वाट पाहिली, आता गेली तर परत येणार नाही. तोपर्यंत आपण संपून गेलेले असू. आता तिला अडवायचं, तिची मनधरणी करून परत आणायचं. दादा कमलाच्या पाठीमागून धावत सुटले, धावत राहिले. ऊर फुटेस तोवर धावत राहिले. त्यांना अखेरच्या श्वासाबरोबर कंठ फुटला होता आणि ते कमलाच्या नावाचा पुकारा करून तिला साथ घालू शकत होते. देहापासून मुक्त झालेल्या आत्म्यांना आता सावल्यांच्या शापापासून ही मुक्ती मिळाली होती. धन्यवाद. आज इथे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित शापित सावल्या या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.